हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जसं की तुम्ही थंबनेल बघितला असाल मित्रांनो, आज मी तुम्हाला मेलॉक आणि केलॉक फंक्शन हे डिटेल मध्ये सांगणार आहे. म्हणजे लाईन टू लाईन त्याचे एक्सप्लेन करून सांगणार आहे. आणि काय राहते मेलॉक आणि काय राहते केलॉक हे दोन फंक्शन्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. मेलॉक फंक्शन मध्ये काय राहते आणि केलॉक फंक्शन मध्ये काय राहते हे तुम्हाला समजून सांगणार आहे. तर यामध्ये बघा, मेलॉक आणि केलॉक हे कशाचे फंक्शन आहेत ते आधी जाणून घ्या. मेलॉक आणि केलॉक हे डायनॅमिक मेमरी अलोकेशनचे फंक्शन्स आहेत. हे दोन एक फंक्शन्स आहेत, सी लँग्वेजचे फंक्शन आहेत. आणि ते काय करतात, काय काम करतात, डायनॅमिक मेमरी अलोकेट करतात. मेमरी अलोकेट करणे म्हणजे काय मित्रांनो, समजा माझ्याकडे ए व्हेरिएबल आहे. ए व्हेरिएबल आहे, त्याचा त्याचा डाटा टाईप काय आहे, इंट आहे. मग याला किती मेमरी अलोकेट झाली, याला 2 बाईटची मेमरी अलोकेट झाली. 2 बाईटची मेमरी या ए ला अलोकेट झाली, ए नावाच्या व्हेरिएबलला. मग तशीच मित्रांनो, आता जेव्हा आपल्याला माहिती नसते की एखाद्या व्हेरिएबलला किती मेमरी लागणार आहे, म्हणजे सपोज मला बी व्हेरिएबल आहे, बी व्हेरिएबलला मला माहित नाही की किती मेमरी लागणार आहे, मग मी त्याला डायनामिकली अलोकेट करून देणार. म्हणजे ह्याला एक जागा देणार, मग त्याच्यात तू कोणता पण हे स्टोअर करू शकतो, एलिमेंट असो किंवा कोणता पण डाटा स्टोअर करू शकतो. मग त्याला डायनॅमिकली स्टोअर होणार ते. म्हणजे काय, रन टाइमला म्हणजे काय, समजा मी आता बी ची व्हॅल्यू न देता, डायरेक्ट प्रोग्राम मध्ये बी ची व्हॅल्यू न देता काय करणार, डायरेक्ट डायनॅमिक रन टाइमला देणार. म्हणजे कसं ॲरेची व्हॅल्यू कसं देत होतो मी, प्रिंट एफ स्कॅन एफ वापरून, तसं ॲरेची व्हॅल्यू 10, 20, 30, 40, 50 अशा व्हॅल्यू देत होतो, तशाच व्हॅल्यू देत राहणार. त्याला डायनॅमिक मेमरी मध्ये व्हॅल्यू भरणं म्हणते मित्रांनो, डायनॅमिक मेमरी अलोकेशन म्हणते मित्रांनो. म्हणजे काय, रन टाइम वर आपण मेमरी भरतो तेव्हा त्याला डायनॅमिक मेमरी भरणे म्हणतात. आणि अलोकेशन कशाला म्हणतात माहिती का, त्याला जागा अलोकेट करून देणं, त्या व्हेरिएबल्सला जागा अलोकेट करून देणं, त्याला डायनॅमिक मेमरी अलोकेशन म्हणतात. म्हणजे रन टाइम मेमरी अलोकेट करून देणं एखाद्या व्हेरिएबलला. समजत आहे ना मित्रांनो. डायनॅमिक मेमरी अलोकेशनचे दोन फंक्शन्स आहेत, एक मेलॉक आणि एक केलॉक. तर चला मेलॉक आणि केलॉकचं डिटेलमध्ये जाणून घेऊया, या दोघांचा डिफरन्स काय आहे हे सर्व गोष्टी जाणून घेऊया. तर यामध्ये मित्रांनो, अधिक काय सांगतो तुम्हाला, मेलॉक काय राहतं आणि केलॉक काय राहतं त्यांचा डिफरन्स सांगतो. आणि त्यानंतर आपण ही प्रोग्रामिंगची लाईन एकदम डिटेल मध्ये डिस्क्राईब करून सांगतो. ह्या लाईन मध्ये इंट काय आहे, मेलॉक काय आहे, 5 का आहे, साईज ऑफ काय आहे, इंट काय आहे, पीटीआर का वापरलेला आहे, तर ते सगळं मी तुम्हाला सांगून देतो. त्याआधी मेलॉक आणि केलॉक काय राहतं ते जाणून घ्या, दोघांचा डिफरन्स जाणून घ्या. तर यामध्ये मित्रांनो पहा, मेलॉक काय राहतो, हे दोन फंक्शन आहेत, मेलॉक आणि केलॉक नावाचे दोन फंक्शन आहेत. मेलॉक काय काम करतो, इट इज यूज टू अलोकेट मेमरी ब्लॉक ऑफ गिवन साईज. म्हणजे युजरनी साईज दिलेली राहणार. समजा युजरनी 5 एलिमेंटची साईज दिली, तर त्या 5 एलिमेंटच्या साईजला हा काय करणार, मेलॉक फंक्शन मेमरी अलोकेट करणार. अलोकेट करणे म्हणजे काय, एखाद्या व्हेरिएबलला मेमरी देणे. म्हणजे तू धरवा 5 हे धर 5 बाईट धर, तू धरवा 2 बाईट धर, तू धरवा 3 बाईट धर, अशी मेमरी अलोकेट करून देणे प्रत्येक व्हेरिएबलला. त्याला मेमरी अलोकेशन म्हणतात मित्रांनो. तर मेलॉक हा मेमरी अलोकेट करून देतो, कुणाला, व्हेरिएबल्सला देतो. आता ह्या पीटीआर नावाच्या व्हेरिएबलला मेलॉक हा मेमरी अलोकेट करून देत आहे. किती करून देत आहे, बाय गिवन ब्लॉक साईज. म्हणजे युजरनी किती दिली, 5 एलिमेंटची दिली, आणि किती दिली, इंटिजर मध्ये दिली, साईज ऑफ इंटिजर दिली. म्हणजे 5 इंटू 2 करायचं, 5 इंटू 2. इंटिजरची बाईट किती असते, 2 असते. म्हणजे 5 इंटू 2, टोटल 10 बाईट मेमरी इथं लागणार. या पॉइंटर व्हेरिएबलला 10 बाईट मेमरी भेटणार. टोटल भेटणार. असं तुम्हाला समजलं का मित्रांनो. हा मेमरी अलोकेट करते. आणि मित्रांनो, समजा मी ए डिक्लेअर केला, इंट ए, आणि ए वरती कोणतीच व्हॅल्यू टाकली नाही. मी असं ठरवलं की ए वरती रन टाइम व्हॅल्यू टाकणार. म्हणजे काय करणार, डायरेक्ट रन टाइम व्हॅल्यू टाकणार. म्हणजे पुन्हा रन केल्यावर ए वरती व्हॅल्यू टाकणार. मग मित्रांनो, तवर ए वरती कोणती व्हॅल्यू स्टोअर होईल, तर ए वरती गार्बेज व्हॅल्यू स्टोअर होईल. गार्बेज व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू, की अशी व्हॅल्यू की जिचा काही मिनिंग नाही, म्हणजे मिनिंगलेस व्हॅल्यू. म्हणजे मेमरी मध्ये बाय डिफॉल्ट स्टोअर होणारी ती गार्बेज व्हॅल्यू असते मित्रांनो. म्हणजे काही पण असू शकते गार्बेज व्हॅल्यू. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं जर झालं तुम्हाला, तर समजा एखादी रूम आहे. जर तुम्ही तिला नीट केलं नाही, समजा
तिने तिला नीटनेटकं केलं नाही, ती समजा तुमची स्टोर रूम आहे, स्टोर रूम मध्ये जर जास्ती दिवस झाले तर त्याच्यात गार्बेज साचून जातं मित्रांनो. तसंच मित्रांनो ही पण एक ए पण काय आहे, एच्या मेमरीमध्ये जर काही नाही तर त्याच्यात गार्बेज व्हॅल्यू साचून जाते मित्रांनो. असं असं एक एक्झाम्पल द्वारा मी तुम्हाला समजून सांगितलं. तर गार्बेज व्हॅल्यू काही नाही, ती बाय डिफॉल्ट व्हॅल्यू राहते, ती प्रत्येक व्हेरिएबलवर राहते जर आपण त्याच्यावर काही इन्सर्ट करत नाही, कोणता एलिमेंट इन्सर्ट करत नाही. समजा ए वरती मी जर 10 इन्सर्ट केला तर ती गार्बेज व्हॅल्यू गायब होऊन जाईल, जी की त्या डब्यामध्ये जी गार्बेज व्हॅल्यू होती ती गायब होऊन जाईल, त्याच्या जागी 10 येऊन जाईल. आणि जर बिना 10 इनिशियलाइज करता बिना 10 ए वरती टाकता डायरेक्ट जर मी ए ला डिस्प्ले केलं असतं तर मला ती गार्बेज व्हॅल्यू डिस्प्ले झाली असती. कशी डिस्प्ले झाली असती? गार्बेज व्हॅल्यू एक्स बी 1 2 3 असं काही पण असू शकते, काही पण गार्बेज व्हॅल्यू असू शकते, ती प्रोग्रामच्या मेमरीमध्ये स्टोअर होऊन जाते. मग हे प्रोग्रामच्या मेमरीमध्ये कोणती व्हॅल्यू गार्बेज व्हॅल्यू स्टोअर होऊन जाते? इट डज नॉट इनिशियलाइज व्हॅल्यू, म्हणजे तो व्हॅल्यू स्टोअर करत नाही, इनिशियलाइज करत नाही. हा काय करतो माहिती का? मेमरी तर अलोकेट करतो. समजा इथं काय केले, 5 एलिमेंट साठी मेमरी अलोकेट केली इंटू 2. इथं इंटीजर आहे ना म्हणून 2 केलं. मग किती झाली? 10 बाईट मेमरी ही अलोकेट झाली. 10 बाईट मेमरी अलोकेट झाली. पण मित्रांनो 10 बाईट वरती हे काय करणार? गार्बेज व्हॅल्यू स्टोअर करणार. प्रत्येक 10 बाईट म्हणजे 5 ब्लॉक झाली क्रिएट. 5 ब्लॉक झाली क्रिएट. आता या पीटीआर चे 5 ब्लॉक क्रिएट झाले तर त्या 5 ब्लॉक मध्ये ही गार्बेज व्हॅल्यू स्टोअर करणार. इथं गार्बेज व्हॅल्यू काही तर राहणार, इथं काही तर राहणार, इथं काही तर राहणार, इथं काही तर राहणार, इथं काही तर राहणार. प्रत्येकाच्या गार्बेज व्हॅल्यू स्टोअर करणार मित्रांनो ते. इट डज नॉट इनिशियलाइज व्हॅल्यू, म्हणजे पहिल्यांदा व्हॅल्यू टाकतो का इथं 10 20 अशी व्हॅल्यू टाकतो का? तर नाही मित्रांनो. इथं काय करणार? तो बाय डिफॉल्ट गार्बेज व्हॅल्यू स्टोअर करणार. इट मीन्स गार्बेज व्हॅल्यू विल बी देअर, म्हणजे काय? गार्बेज व्हॅल्यू स्टोअर करणार. तो इनिशियलाइज करेन का कोणती व्हॅल्यू? नाही, तर ती गार्बेज व्हॅल्यू स्टोअर करणार डायरेक्ट त्याच्यावरती. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता केलॉग काय काम करतो ते बघा. मेलॉग समजलं. आता केलॉग समजा. आता हे तर तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे, इंटिजर पीटीआर वगैरे वगैरे. पण केलॉग काय करते ते ऐकून घ्या. तर केलॉग बद्दल सांगायचं झालं तर केलॉगचे डेफिनेशन घ्या. केलॉग इज यूज टू अलोकेट मेमरी अँड इनिशियलाइज इट टू 0. हे पण तेच काम करतं, मेलॉग सारखंच केलॉग पण काम करतं. मेमरी अलोकेट करतं. कुणाला मेमरी अलोकेट करतं? या पीटीआर व्हेरिएबलला मेमरी अलोकेट करतं. बाय डिफॉल्ट डायनॅमिक मेमरी अलोकेट करतं. बाय डिफॉल्ट तर म्हणणं होईना, म्हणजे बाय डिफॉल्ट शब्द लागणार तिथं, चुकीचं राहील बाय डिफॉल्ट. पण हा काय करतो? मेमरी अलोकेट करतो. कशाला? या पीटीआर ला मेमरी अलोकेट करणार. मेलॉक सारखंच सेम टू सेम. फक्त मेलॉक आणि केलॉक मध्ये काय डिफरन्स राहणार आहे? किंवा मेलॉक काय करतो? गार्बेज व्हॅल्यू स्टोअर करतो बाय डिफॉल्ट. आणि केलॉक काय करतो? इट इनिशियलाइज 0. हा जर इथं गार्बेज व्हॅल्यू स्टोअर करायला लागला बाय डिफॉल्ट त्या डब्यांमध्ये, कोणत्या? जे डबे अलोकेट झालेत मेमरीसाठी, जे डबे अलोकेट झालेत त्यांच्यामध्ये जर ही गार्बेज व्हॅल्यू स्टोअर करायला लागला तर हे मेलॉकचं काम असणार आहे. आणि जे बाय डिफॉल्ट तयार झालेत ह्या केलॉग द्वारा, बाय डिफॉल्ट जे तयार झाले त्यांच्यामध्ये जर 0 व्हॅल्यू असाइन केली तर हे केलॉगचं काम आहे, असं समजून सांगायचं. केलॉग पद्धतशीर काम करतो, मेलॉग गार्बेज व्हॅल्यू डिस्प्ले करून टाकतो डायरेक्ट. केलॉग पद्धतशीर काम करतो त्या परीने, मेलॉगच्या परीने. हा पण काय करतो? मेमरी अलोकेट करतो आणि इनिशियलाइज करतो 0 व्हॅल्यू. म्हणजे काय होणार? इथं 5 एलिमेंट आहेत, म्हणजे 5 इंटू कितीने होणार? 2 नी. कारण की इथं पण इंटीजर आहे. आणि इक्वल टू कितीने होणार? इक्वल टू ह्याचं किती होणार? 10. इथं पण 10 बाईटच मेमरी अलोकेट झाली. 10 बाईट EYTE 10 बाईट मेमरी अलोकेट झाली मित्रांनो इथं पण. कशाला? या पीटीआर व्हेरिएबलला 10 बाईट मेमरी अलोकेट झाली. मग मित्रांनो मला सांगा, 10 बाईट मेमरी अलोकेट झाली म्हणजे असा एक डब्बा तयार झाला मेमरीमध्ये. इथं ह्याला 2 ह्याला 2 ह्याला 2 आणि ह्याला 2, प्रत्येकाला 2-2 बाईट, अशी टोटल 10 बाईट मेमरी अलोकेट झाली. तर मित्रांनो हा केलॉग जर असतात इथं गार्बेज व्हॅल्यू कंटेन केली असती. सॉरी, मेलॉग जर असतात ना इथं गार्बेज व्हॅल्यू टाकली असते. पण इथं केलॉग आहे म्हणल्यावर इथं प्रत्येकावरती 0-0-0 बाय डिफॉल्ट इनिशियलाइज राहणार. म्हणजे पद्धतशीर प्रत्येकावरती 0-0-0 राहणार इनिशियलाइज बाय डिफॉल्ट. म्हणजे केलॉग काय केलं? पद्धतशीर काम केलं ना.
दुसरी कोणती पण व्हॅल्यू येऊ दिली नाही, म्हणजे बाय डिफॉल्ट व्हॅल्यू दुसरी कोणती पण येऊ दिली नाही, जसं की गार्बेज व्हॅल्यू. हे की काय करीत होतं, काय पण एक्स व्ही पी एन असं 1 2 3 4 असं काही पण गार्बेज व्हॅल्यू टाकत होतं कोण, मेलॉक. पण केलॉकने तसं होऊ दिलं का, नाही. केलॉकने प्रत्येक ह्याच्यावर 0 0 इनिशियलाइज करून दिलं, प्रत्येक ब्लॉक मध्ये 0 टाकून दिलं. ही झाली केलॉकची पद्धत. तर मित्रांनो, मेलॉक आणि केलॉक मधला मोठा डिफरन्स तुम्हाला समजला. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो रिअल लाईफवर. रिअल लाईफ एक्झाम्पल समजून घ्या. इमॅजिन यू गो टू ए हॉटेल अँड स्टे. म्हणजे तुम्ही एका हॉटेलमध्ये गेला आणि तिथं जाऊन तुम्ही म्हणला, तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन बोलला की तुम्हाला 5 एम्प्टी प्लेट्स पाहिजेत, 5 एम्प्टी प्लेट्स पाहिजेत. कुणाला, तिथल्या वेटरला जर तुम्ही म्हणला 5 एम्प्टी प्लेट पाहिजेत, तर तो वेटर काय करेन, वेटर 5 एम्प्टी प्लेट तुम्हाला देईन. पण वेटरनी काय केलं, बट देअर आर नॉट क्लीन्ड प्रॉपरली, रॅन्डम डायरेक्ट. म्हणजे काय झालं, वेटरनी तुम्हाला स्वच्छ प्लेटी दिल्या नाहीत. म्हणजे वेटरनी तुम्हाला खराब प्लेटी दिल्या, भरलेल्या, खाल्लेल्या पिलेल्या खराब प्लेटी देऊन टाकल्या. वेटरने जर तुम्हाला तशा प्लेटी देऊन टाकल्या, तर तुम्ही त्या वेटरला मारताल का नाही मित्रांनो. तुम्ही तर चांगल्या प्लेटी मागविल्या, तर तुम्ही त्या वेटरला मारताल का नाही. मग तेच मित्रांनो, मेलॉक मध्ये, मेलॉक हे झालं मेलॉकचं एक्झाम्पल. कसं काय मेलॉकचं एक्झाम्पल झालं, तुम्ही मेलॉक कडून प्लेटी मागत आहेत. समजा प्लेटी म्हणजे काय, आता मेमरी मेमरी अलोकेशन मागत आहेत, मेमरी मागत आहेत मेलॉक कडून. आम्हाला 5 बाईट साठी मेमरी द्या म्हणून असं मेलॉक कडून मागत आहेत. तर मग 5 बाईट साठी मेमरी द्या म्हणजे 5 एमबी प्लेट तुम्ही मेलॉक कडून मागितल्या. पण मेलॉकने काय दिल्या, गडबड केली. मेलॉकने काय गडबड केली, खराब प्लेटी दिल्या. म्हणजे काय केलं, प्लेटीमध्ये गार्बेज व्हॅल्यू असाइन केली, प्रत्येक प्लेटीमध्ये गार्बेज व्हॅल्यू असाइन केली. म्हणजे काय केलं, प्रत्येक प्लेटी हा अनक्लीन दिल्या, म्हणजे खराब प्लेटी दिल्या, प्रॉपर नाही दिल्या, स्वच्छ प्लेटी दिल्या नाहीत. मग तुम्हाला कसं वाटेल मित्रांनो, मग तुम्ही त्या वेटरला मारतान का नाही मित्रांनो. डेफिनेटली तुम्ही त्याला मारता. आणि तेच जर केलॉगचं सांगायचं झालं, तर तुम्ही जर त्याच हॉटेलमध्ये गेला आणि केलॉगच्या टाइमाला काय होणार मित्रांनो, तुम्ही जर 5 प्लेटी मागितल्या कुणाकडे, त्या ह्याच्याकडे, आणि बट डे मस्ट बी क्लीन, तुम्ही एक त्याच्यापाशी कंडिशन दिली किंवा मला 5 प्लेटी पाहिजेत आणि ते क्लीन पाहिजेत, असं ह्या केलॉगचे काम राहते. मग तो काय करणार, ऑल क्लीन प्लेटी देणार. म्हणजे काय करणार, क्लीन प्लेटी देणार म्हणजे काय, त्याच्यावर प्रत्येकावरती प्रॉपरली 0 व्हॅल्यू असाइन करणार, प्रत्येक प्लेट सारखी 0 व्हॅल्यू असाइन करणार. म्हणजे प्रत्येक ब्लॉक मध्ये केलॉग काय करणार, 0 हे असाइन करते, 0 0 0 0 0 एलिमेंट हा असाइन करते प्रत्येक ब्लॉक मध्ये केलॉग. म्हणजे प्रॉपर एक देईल ना, असं गार्बेज व्हॅल्यू कंटेन करायला का, खराब प्लेटी देईल का, नाही. तर प्रत्येक प्लेटीमध्ये स्वच्छ प्लेटी दिल्या, प्रत्येक स्वच्छ प्लेट देणार. असं हा केलॉगची पद्धत झाली मित्रांनो. दोन्ही तुम्हाला समजेल, कंडिशन्स मेलॉकची आणि केलॉगची. आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की ह्या लाईनीचा अर्थ काय, ह्या 2 लाईनीचा अर्थ काय. प्रोग्राम मध्ये आपण मेलॉक आणि केलॉग कसं वापरला जातो मित्रांनो. एमएसबीटीच्या पेपरमध्ये तुम्हाला थिअरीज विचारली जाते, त्या थिअरीमध्ये तुम्ही हे सगळं लिहू शकता आणि तुम्ही हे एक्झाम्पल देऊ शकता रिअल लाईफचं. पण एमएसबीटीच्या ह्याच्यात जास्ती तर थिअरीज विचारल्या जाते आणि हे सिंटॅक्स विचारला जातो. हा त्याचा सिंटॅक्स राहील. हा जो प्रोग्राम दिसत आहे ना ब्ल्यू कलर मध्ये इथं, तो त्याचा सिंटॅक्स राहील. तर मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला समजेल. आता मी तुम्हाला हे ब्ल्यू कलरच्या लाईनी समजून सांगतो, त्या कशा आहेत त्या लाईनी तुम्हाला समजून सांगतो. तुमच्या डिमांडनुसार मी हे शिकवत आहे मित्रांनो. तुमच्या डिमांड होती की तुम्हाला मेलॉक आणि केलॉग हा सब्जेक्ट समजला नाही, हे टॉपिक समजले नाहीत. आणि जसा की तुमचा पोल होता, त्या पोलनुसार मी तुम्हाला हे टॉपिक घेणार आहे, समजून सांगणार आहे. तर डेफिनेटली तुम्हाला हे समजून जाईल ह्याच्यानंतर मी. तर बघून घ्या आता काय होणार आहे. इथं पहा मित्रांनो, आता इथं पहा, ही लाईन आपल्याला एक्सप्लेन करून सांगायची. प्रोग्राम मध्ये ही लाईन जर लिहिली, तर इथं मेलॉक वापरला आहे. कोणता फंक्शन वापरला आहे, मेलॉक. आणि त्याचे पॅरामीटर्स कोणते दिलेत, 5 आणि साईज ऑफ ऑपरेटर यांचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. म्हणजे काय होणार, 5 इंटू इथं साईज किती दिली, हा इंटू इथं आला, आणि इथं साईज किती दिली, इंटिजर. इंटिजरची बाईट साईज काय राहते, 2. इथं काय झालं, 10 मेमरी अलोकेट झाला. 10 मेमरी ही अलोकेट होणार कशाला, या पीटीआर नावाच्या व्हेरिएबलला. पीटीआर ला किती मेमरी अलोकेट झाली, 10. ह्याच्यावरती 10 तुम्ही 5 एलिमेंट एंटर करू शकता, 5 एलिमेंट एंटर करू शकता. असं पीटीआर पॉइंटरला 5 एलिमेंट एंटर करू शकता तुम्ही. 10 20 30 40 50 असे 5 एलिमेंट तुम्ही या ब्लॉक मध्ये भरू शकता. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये काहीच भरले नाही, समजा हे 3 तुम्ही भरले, हे 3 पहिले 3 तुम्ही भरले, पहिले 3 तुम्ही भरले, हे 3 तुम्ही भरले, आणि दुसरे 2 तुम्ही खाली सोडली, एमटी सोडली, एमटी सोडली,
आणि त्या एमटी मध्ये कोणती व्हॅल्यू असाइन राहील मित्रांनो, ह्यामध्ये तर तुम्ही भरलेली व्हॅल्यू असाइन राहील, मग या एमटी मध्ये कोणती व्हॅल्यू असाइन राहील, गार्बेज व्हॅल्यू असाइन राहील. बाय डिफॉल्ट गार्बेज व्हॅल्यू या एमटी वरती असाइन राहील मित्रांनो. इतकं तुम्हाला समजलं, इतकं तुम्हाला समजलं. आता बघूया कसा ते प्रत्येक लाईनचा अर्थ सांगतो, स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन. पहिलं ही लाईन बघा, ह्या लाईनीमध्ये काय केलं, इंटिजर स्टार पीटीआर डिक्लेअर केलं, म्हणजे पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केला इथं. इट मीन्स पीटीआर इज ए पॉइंटर व्हेरिएबल, इट स्टोर ऍड्रेस ऑफ अँड इंटिजर. या इंटिजरचा ऍड्रेस स्टोअर करणार, या पीटीआर पीटीआर काय करणार, इंटिजरचा ऍड्रेस स्टोअर करणार. इट विल स्टोअर ऍड्रेस ऑफ अँड इंटिजर. सिंपल लाईन फॉर स्टुडंट्स सांगायचं झालं, पीटीआर इज अ व्हेरिएबल. पीटीआर काय, एक व्हेरिएबल आहे दॅट स्टोअर ऍड्रेस लोकेशन ऑफ मेमरी. त्या काय करणार, मेमरीचा ऍड्रेस लोकेशन स्टोअर करणार, कोण, हा पीटीआर व्हेरिएबल. तुम्हाला पॉइंटर लास्ट युनिटमध्ये, युनिट नंबर 5 मध्ये मी तुम्हाला पॉइंटर सांगितलं, त्या पॉइंटर मध्ये तुम्हाला कळून गेलं की पीटीआर काय करतो, पॉइंटरचा ऍड्रेस स्टोअर करून मेमरी ऍड्रेस स्टोअर करतो. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता मेलॉक, त्यानंतर ही लाईन काय करते बघा, आणि त्यानंतर ही लाईन बघा, मेलॉक साईज ऑफ इंट. म्हणजे काय झालं, मेलॉक हा फंक्शन साईज ऑफ इंट म्हणजे 5 इंटू साईज ऑफ इंट 2 इक्वल टू किती झाले 10, इक्वल टू इथं 10 झालं ह्याचं. आणि मेलॉक वापरलाय म्हणून हे बघा, दिस पार्ट इज एन आस्किंग मेमरी फॉर कॉम्प्युटर. हा पार्ट काय करणार, कॉम्प्युटर करून मेमरी घेणार. कशावरती, या पीटीआर वरती मेमरी घेणार. मग कॉम्प्युटरला म्हणणार आम्हाला मेमरी दे 5, हे 10 बाईटची मेमरी दे, 10 बाईटची मेमरी दे असं म्हणणार कॉम्प्युटर. मग साईज ऑफ इंट ह्याला जर ब्रेक करायचं झालं तर काय करणार, साईज ऑफ वन इंटिजर, एका इंटिजरची साईज युजली 4 बाईट राहते. हे असं ह्यांचं म्हणणं आहे बरं का, पण युजली 2च बाईट राहते. तर इथं 4 बाईट कन्सिडर करूया आपण, युजली तर 2च बाईट राहते, पण 4 बाईट कन्सिडर करूया. मग 4 बाईट इंटू हे मेमरी फॉर 5 इंटिजर्स, सो 4 इंटू 20 बाईट इथं केले, अप्रॉक्स 20 बाईट केले मित्रांनो. 4 इथं कन्सिडर केले त्यांनी बाईट, काय इंटिजरची साईज 4 कन्सिडर केले, पण बाय डिफॉल्ट साईज त्याचा 2च राहतोय, इंटिजरचा साईज बाय डिफॉल्ट 2 राहतोय. तर ते बघूया, ते काय नाही, ते तर ह्याचा घोळ असतोय साईजचं एवढं काय नाही, फक्त तो अलोकेट किती करत आहे ते ह्याच्यावरती डिपेंड आहे. मित्रांनो अलोकेट करताना तुम्हाला समजलं का, हा काय करणार, मेलॉक फंक्शन इकडून घेणार व्हॅल्यू, सॉरी इकडून मेलॉक फंक्शन काय करणार, मेमरी घेणार. कुणाकडून घेणार, कम्प्युटर करून मेमरी घेणार मेलॉक फंक्शन, आणि साईज किती मेमरी घेणार, इंटू 10. हे असं एक्झाम्पल म्हणून सांगितलं. पण इथं किती मेमरी घेत आहे, 20 बाईट मेमरी अप्रॉक्स घेत आहे. इन सिंपल लाईन जर सांगायचं म्हटलं, वी आर आस्किंग मेमरी स्पेस टू स्टोअर 5 इंटिजर व्हॅल्यू. म्हणजे एक मेमरी स्पेस मागायला आपण प्रोग्राम मधून डायनॅमिकली, की आपल्याला 5 एलिमेंट स्टोअर करा, एक मेमरी स्पेस द्या, आणि त्याच्यावरती मेलॉक वापरला म्हणून ह्याच्यावरती गार्बेज व्हॅल्यू स्टोअर होणार, काही पण व्हॅल्यू स्टोअर होणार प्रत्येक ब्लॉक मध्ये. इथपर्यंत समजलं, 2 लाईनी समजले. आता तिसरी लाईन बघा, मेलॉक काय रिटर्न करतो, इट गिव्स स्टार्टिंग ऍड्रेस ऑफ अलोकेटेड मेमरी ब्लॉक. एक्झाम्पल, मेमरी, आता स्टार्टिंग ऍड्रेस समजा हा मेमरी ब्लॉक अलोकेट झालाय, मेलॉक फंक्शन तिथं काय काम करणार, मेमरी ब्लॉक अलोकेट तर करणारच, पण स्टार्टिंग हा ब्लॉक आहे का, स्टार्टिंग आहे दिसत आहे, स्टार्टिंग ब्लॉकचा हे करणार मेमरी ऍड्रेस. ह्याचा मेमरी ऍड्रेस सपोज 1000 आहे, 1000 ह्याचा मेमरी ऍड्रेस आहे. ह्या ब्लॉकचा मेमरी ऍड्रेस मेलॉक रिटर्न करणार, कोणाला, मेलॉक फंक्शन रिटर्न करणार कोणाला, या इंटिजर वरती रिटर्न करणार. तुम्हाला ती लाईन दाखवतो, पहा, हे पहा, ही लाईन मध्ये बघा, हा मेलॉक फंक्शन काय करणार, काय रिटर्न करणार, ह्याचा मेमरी ऍड्रेस, पहिल्या ब्लॉकचा मेमरी ऍड्रेस रिटर्न करणार ह्या इंटिजर वरती. हे इथं दिसत आहे का, त्या इंटिजर वरती, हे इंटिजर वरती स्टार, इंटिजर स्टार. पण तिथं काय केलेलं आहे, आपण टाईप कास्टिंग केलेलं आहे, तेही समजून सांगतो. इंटिजर काय करत आहे, तो फक्त एवढं लक्षात ठेवा की मेलॉक काय करतो, रिटर्न करतो, हा मेमरी ऍड्रेस रिटर्न करणार. मग ते समजलं. आता पुढचं बघा, हा पीटीआर इंट काय करतो,
हा 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 काय करतो, इट इज अ टाईप कास्टिंग. टाईप कास्टिंग तुम्ही बघितली, दोन प्रकारच्या टाईप कास्टिंग असतात, एक इम्प्लिसिट आणि एक एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग. इम्प्लिसिट टाईप कास्टिंग आणि एक एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग. इथं कोणती टाईप कास्टिंग होईल? इम्प्लिसिट टाईप कास्टिंग होईल मित्रांनो. इथं इम्प्लिसिट टाईप कास्टिंग होईल आणि त्या टाईप कास्टिंग मध्ये काय होईल मित्रांनो, मॅलॉक हा रिटर्न करत आहे वाईड. जनरली पॉइंटर तो वाईडच व्हॅल्यू रिटर्न करतो. पॉइंटर जनरली वाईड व्हॅल्यू रिटर्न करतो. मेलॉक काय रिटर्न करत आहे, हा वाईड व्हॅल्यू रिटर्न करत आहे. पण वाईड डाटा टाईप पाहिजे का आपल्याला? वाईड म्हणजे कोणताच डाटा टाईप माहिती नाही, म्हणजे जनरल डाटा टाईप. वाईड त्याला डाटा टाईपच म्हणू शकत नाही, त्याला कोणतीच व्हॅल्यू, कोणती पण व्हॅल्यू. वाईड म्हणजे चारही डाटा टाईप मिक्स होऊ शकतात. मग तो काय करणार, वाईडला इंटिजर मध्ये कन्वर्ट करणार. इट कव्हर इट टू इंटिजर, म्हणजे वाईडला इंटिजर मध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे काय करणार समजा मित्रांनो, म्हणजे काय करणार तुम्हाला समजून सांगतो. हे पहा, आता मेलॉकने इथं रिटर्न केली व्हॅल्यू. मेलॉक काय करणार, वाईड मध्ये रिटर्न करणार. मग वाईड मध्ये जी व्हॅल्यू रिटर्न करणार, जो की हा ऍड्रेस आहे, ऍड्रेस रिटर्न करणार ना, तो जो ऍड्रेस वाईड मध्ये रिटर्न करणार. वाईड मध्ये रिटर्न केलेला ऍड्रेस हा इंटिजर मध्ये कन्वर्ट करणार आणि इंटिजर मधला ऍड्रेस या पीटीआर वरती स्टोअर होणार. पीटीआर वरती सगळ्या व्हॅल्यू डिस्प्ले होणार. इथपर्यंत तुम्हाला समजलं? आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं. तर चला पुढे जाऊ आपण. मग काय करणार, इन सिम्पली लाईन मध्ये जर सांगायचं झालं, वी आर टेलिंग टू कंपायलर दॅट दिस मेमरी विल स्टोअर इंटिजर्स. म्हणजे ती मेमरी इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करणार आहे, त्या कंपायलर्सला सांगत आहेत आपण. म्हणजे काय, इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करीत आहेत, त्या कंपायलरला सांगत आहे. म्हणून तिथं इंट स्टार इंट लिहिलं. जर फ्लोट व्हॅल्यू काय स्टोअर करत असलं तर स्टार फ्लोट स्टार लिहिलं असतं. फ्लोट कॅर पण लिहू शकलो असतं, फ्लोट डबल पण लिहू शकलो असतं. चारही डाटा टाईप वापरायचं म्हणले असते. तर फायनल असाइनमेंट काय आहे? फायनल असाइनमेंट म्हणजे काय, पूर्ण सगळं हे सगळं स्टोअर होणार आणि ह्याच्यावरती काय येणार, शेवटी 5 ब्लॉक झालेले, इथं पीटीआर वरती 5 ब्लॉक झालेली, 5 ब्लॉक तयार झालेली एक मेमरी लोकेशन येणार, अलोकेट झालेली मेमरी येणार. आणि पहिल्याचा मेमरी ऍड्रेस या पीटीआर वरती स्टोअर होणार. अलोकेट 5 मेमरी इंटिजर गेट स्टार्ट ऍड्रेस, गेटिंग स्टार्टिंग ऍड्रेस म्हणजे स्टार्टिंग ब्लॉकचा ऍड्रेस या पीटीआर वरती गेट होणार आणि स्टोअर दॅट ऍड्रेस इन पीटीआर वरती स्टोअर होणार. इथपर्यंत तुम्हाला समजलं? जर आपले आधीचे लेक्चर्स बघितले नसतील तर आधीचे लेक्चर्स बघून घेत चला जा. हे पहा, पीटीआर वरती हा स्टार्टिंगचा ऍड्रेस स्टोअर झाला. म्हणजे आता हे मेमरी रिप्रेझेंटेशन कसं होणार, म्हणजे पहिला ब्लॉकचा ऍड्रेस काय, हा आहे 1010. मग पहिल्या ब्लॉकचा ऍड्रेस ह्याच्यावरती पीटीआर वरती स्टोअर झाला. मग त्याच्यावरती जो व्हॅल्यू टाकायची, तर पहिल्या ब्लॉकच्या पीटीआर वरती व्हॅल्यू टाकू शकतो आपण. मग व्हॅल्यू टाकायची, ते सगळं पॉइंटरचे कन्सेप्ट तुम्हाला माहितीच आहे, ते सांगायची गरज नाही. बाय डिफॉल्ट कोणती व्हॅल्यू, गार्बेज व्हॅल्यू त्याच्यावरती स्टोअर राहणार. बिकॉज ऑफ मेलॉकचा वापर केला नाही. आणि जर इथं जर कॅलॉक वापरला असता तर बाय डिफॉल्ट 000 व्हॅल्यू स्टोअर झाली असती. आता मेलॉक आणि कॅलॉक मध्ये फक्त एवढाच फरक आहे, इथं तुम्ही मेलॉक वापरलाय, इथं जर तुम्ही कॅलॉक वापरला असता, समजा इथं जर तुम्ही कॅलॉक वापरला असता तर लाईन कशी झाली असती, कशी बदलली असती. इथं पहा, फक्त तुम्हाला इथं कॅलॉक लिहावं लागलं असतं, इथं मेलॉकच्या जागी तुम्हाला फक्त कॅलॉक लिहावं लागलं असतं. इथं मॅलॉकच्या जागी फक्त तुम्हाला कॅलॉक लिहावं लागतं असतं. हे पहा, ही लाईन बघा, ही ब्लू मध्ये लाईन बघा, कॅलॉक लिहावं लागलं असतं. बाकी सगळं सेम. आणि कॅलॉक काय करतो तुम्हाला माहितीच आहे. की वा बाय डिफॉल्ट 0 व्हॅल्यू टाकून देतो, मग गार्बेज व्हॅल्यू टाकून देत नाही. हेच कॅलॉकचा फायदा आहे. आता हे पहा, रिअल लाईफचा एक्झाम्पल. पीटीआर मध्ये यू हॅव पॉइंटिंग मेलॉक 5 ब्लॉक सीट इन थिएटर. तुम्हाला पाहिजे तुमची सीट थिएटर मध्ये गेला तुम्ही, पण 5 सीट्स आर इन थिएटर, 5 सीट्स आहेत. ऍड्रेस तुमच्या थिएटरचा काय राहणार आहे, म्हणजे मेमरी ऍड्रेस काय राहणार आहे तुमच्या सीटचा, सीट नंबर तुमचा मेमरी ऍड्रेस राहणार. पॉइंटर इज ए पॉइंटिंग टू फर्स्ट सीट ऑफ 5 ब्लॉक सीट. म्हणजे काय, 5 सीट आहेत तुमच्या थिएटर मध्ये, 5 सीट आहेत, 5 खुर्च्या आहेत, 1 2 3 4 आणि 5. मग तुमचा सीट नंबर काय करणार, तुम्हाला ह्या सीटला पॉइंट करणार. मग तसंच हा मेमरी ऍड्रेस काय आहे, हा सीट नंबर आहे, ते कोणाला पॉइंट करत आहे, प्लस फर्स्ट ब्लॉकला. मग हे काय करणार, फर्स्ट ब्लॉकला पॉइंट करणार. फर्स्ट ब्लॉकला पॉइंट झाले मग प्रत्येक ब्लॉक गेट होणार. प्रत्येक ब्लॉक गेट झाल्यावर मग आपलं प्रोग्राम सक्सेसफुली रन होता आणि मेमरी अलोकेट होऊन त्याच्यावरती व्हॅल्यू स्टोअर करून दाखवून येईल. त्या आधीच्या मेलॉक आणि कॅलॉकच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रोग्राम सांगितलेला आहे, त्यामुळे मला परत काही सांगायची गरज वाटत नाही. प्रोग्राम
पण तुम्हाला मॅलॉक आणि केलॉक आता उत्तम प्रकारे समजलं असेल मित्रांनो. आणि थँक्यू फॉर दिस लेक्चर. हे लेक्चर मला तुम्ही सांगण्याबाबत किंवा तुम्हाला हे टॉपिक समजला नव्हता आणि आजच्या लेक्चरच्या द्वारे तुम्हाला हे टॉपिक समजून गेला असेल. मित्रांनो, जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या ह्या अकॅडमीवरती सी लँग्वेजचा फुल कोर्स आपण अपलोड केलेला आहे. सी लँग्वेजचा फुल कोर्स आपला अपलोडेड आहे. तर ते एक्झामच्या आधी 11 मे ला तुमची एक्झाम आहे. 11 मे ला, आता एप्रिल सुरू आहे, 11 मे ला तुमची एक्झाम आहे. एक दीड महिना राहिला आहे, कम्प्लीट 1 महिना तरी राहिला आहे. तर मित्रांनो, एका महिन्यात तुम्ही अशी स्ट्रॅटर्जी करा, अशी मेहनत करा, असा प्लॅन करा की जेणेकरून तुम्ही तुमच्या या फायनल एक्झाम मध्ये 70 मार्काच्या एक्झाम मध्ये फुल स्कोअर करता. आपले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स मी तुम्हाला एका लेक्चर मध्ये समजून सांगितलेले आहेत. ते लेक्चर पाहून घ्या. आपले 70 मार्क तुम्हाला स्कोअर होतील चांगले. आपले सगळे लेक्चर्स पाहून घ्या. जर काही समजलं नसेल तर कमेंट मध्ये विचारत चला. आणि होप की तुम्हाला आजपासून सगळं तुमचं उत्तम जाईल. म्हणजे काय, अभ्यास सुरू करा. प्रत्येक दिवसातून 1 तास तरी सी लँग्वेजला द्या आणि प्रोग्रामिंग कडे लक्ष द्या, लॉजिक कडे लक्ष द्या. प्रोग्राम करता येत नसले तर पाठ करा. कधी मधी थोडस लॉजिक पाठ करून चला, जेणेकरून ते लक्षात येऊन जाते. आणि तुमचे आता असाइनमेंट सबमिशन वगैरे असेल तर ती सबमिशन वगैरे बी करून घ्या. एक्सटर्नल वगैरे असलं तर त्याची काही काळजी करू नका. एक्सटर्नल काय करणार आहे, एक्सटर्नल प्रोग्रामच विचारणार आहे आणि तुम्हाला प्रोग्राम तर मी सगळे रन करून दाखवलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी स्वतः हाताने माझ्या रन करून दाखवलेले आहेत. बाय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. चला तर मी तुम्हाला दाखवतो की आता आपली सी लँग्वेजचा प्लेलिस्ट दाखवतो. त्या प्लेलिस्ट मध्ये मी तुम्हाला सगळं घेतलेलं आहे ते दाखवतो. चला तर मित्रांनो, हे पहा आपली पीजी टेक अकॅडमी. तर यावरती आता सध्या तर 279 सबस्क्रायबर झालेले आहेत. तुमच्या सपोर्टनी 279 सबस्क्रायबर झालेले आहेत. यामध्ये तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल, त्याच्यावरती तुम्हाला हे नोट्स भेटून जातील. आपल्या चॅनलच्या प्रत्येक नोट्स ते व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आणि प्रत्येक ही मी तुम्हाला शिकविलेलं आहे इथं. हे पहा, प्रिव्हियस इयर एक्झाम, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा पेपरच्या सी लँग्वेजचा हे सगळं मी टाकलेलं आहे तुम्हाला. हे एवढे लेक्चर्स मी आतापर्यंत घेतलेले सी लँग्वेजचे. पहिला युनिट, दुसरा युनिट, तिसरा युनिट सगळे लेक्चर्स घेतलेले आहेत. हे सर्व लेक्चर्स बघून घेत चला. पहिल्यापासून तुम्हाला सर्व पहिला युनिट किती झाला, दुसरा युनिट, तिसरा युनिट, आणि प्रत्येक युनिट झाल्यावर मी एक IMP क्वेश्चन्स म्हणून एक हे टाकलेलं आहे. प्रत्येक युनिटचे IMP क्वेश्चन्स. त्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक ह्याचे IMP क्वेश्चन्स दिले डायरेक्ट फायनल एक्झामचे. हा प्रोग्राम सुद्धा बघून चला. ह्याच्यात बी खूप सारे इम्पॉर्टंट प्रोग्राम आहेत, ते पण बघून चला. अभ्यास कसा करावा ही व्हिडिओ भी बघून घ्या. सेमिस्टर में टॉप कैसे करे वगैरे वगैरे. काय की तुम्हाला टॉप करायचं असेल टॉप करा. तिथं बाकीची तुमची मेहनत आहे. तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्याकडे बघून तरी, तुमच्या आई वडिलांची मेहनत बघून तरी तुम्ही हे अभ्यास करावा असं माझं म्हणणं आहे मित्रांनो. खूप कष्ट घेतात तुमचे आई वडील मित्रांनो तुम्हाला इथं शिकविण्यासाठी. खूप साऱ्या जणांचे आई वडील हे शेतकरी असतील, जे की पुअर बॅकग्राऊंडने आलेले असतील, मिडल क्लास असतील खूप सारे. आणि डिप्लोमा या क्षेत्रात तर खूप सारे मिडल क्लासच लोक येतात. मी सुद्धा आपल्या डिप्लोमाला असताना आमची सुद्धा परिस्थिती एवढी हे नव्हती की चांगल्या कॉलेजमध्ये वगैरे नंबर घ्यावं. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजला माझा नंबर लागला आणि गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला की मी तिथं चांगला परफॉर्मन्स दिला आणि आज मी इथं तुमच्या समोर उभा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला ही सी लँग्वेज समजून सांगत आहे. जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट करून टाका लवकरात लवकर. कारण की 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्यावर मी C++ आणि डी डाटा स्ट्रक्चर युझिंग सी हा सब्जेक्ट घेण्याचा प्लॅन आहे. DBMS सुद्धा घेण्याचा प्लॅन आहे. पण जर ते मी एक सर हायर करायचा विचार केलेला आहे, एक दुसरे टीचर हायर करायचा विचार केलेला आहे. जर ते टीचर तयार झाली तर मी ते पण DBMS पण सब्जेक्ट मला घेऊन टाकेन. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. प्लेलिस्ट वर जायचं. प्लेलिस्ट वर गेल्यावर तुम्हाला इथं सी लँग्वेजची प्लेलिस्ट दिसेल. त्या प्लेलिस्ट मध्ये सगळे व्हिडिओ टाकून दिलेले आहेत. आजचा सुद्धा व्हिडिओ मी त्याच्यात ऍड करतो. आणि पोस्ट जसं की मी पोस्ट केलं तर किंवा तुम्हाला फ्रेंड्स तुम्हाला कोणतं टॉपिक अवघड झालंय आणि कोणतं टॉपिक अंडरस्टूड झालं नाही तर त्यावरती 82% जणांनी ह्याच्यावरती मेलॉक आणि केलॉक फंक्शन वरती हे केलं आणि 18% जणांनी ऑर्डर ह्याच्यावरती हे केलं. तर मित्रांनो, जर तुम्हाला ऑर्डर कोणता टॉपिक आला नाही तर ह्याच्याच कमेंट मध्ये सांगून द्या कोणता टॉपिक आणखी समजलं नाही. त्याचे लेक्चर्स बघत चला मित्रांनो.
प्रत्येक ह्याच्यावरती मला व्हिडिओ बनवता येणार नाही, कारण की तुम्ही त्याचे लेक्चर्स एकदा समजलं नाही तर आपल्या युट्यूब वरती काय बंदी नाही मित्रांनो. किती पण वेळेस तुम्ही एकच लेक्चर बघू शकता युट्यूब वरती काय बंदी नाही. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.